नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण निघालो आहोत त्या अशा गडावर जिथे प्रत्येक दगड इतिहास बोलतो, प्रत्येक वारा शौर्याची गोष्ट सांगतो. आपण निघालो आहोत पन्हाळगड एक्सप्लोर करण्यासाठी. आणि मी सध्या इथे पुर्ली गावात पन्हाळगडाला जाणाऱ्या बसची वाट पाहत होते. काही ठिकाण फक्त पाहायची नसतात, तर ती मनात कायमची साठवायची असतात. पन्हाळगड म्हणजे स्वाभिमान, संघर्ष आणि मराठी सामर्थ्याचं जिवंत प्रतीक. तर मित्रांनो, पन्हाळा किल्ल्यावर जाताना सुरुवातीला आपल्याला वीर बाजीराव प्रभू यांचा पुतळा पाहायला मिळतो. मित्रांनो, तुम्ही जर पन्हाळागडाला भेट देऊ इच्छित असाल तर पन्हाळागड हा कोल्हापूर स्टेशन पासून अगदी 20 ते 22 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच या गडावर येण्यासाठी बसेस किंवा शेअर कॅब सुद्धा अवेलेबल आहेत. आजच्या या प्रवासात आपण अनुभवणार आहोत इतिहास, निसर्ग, भावना आणि महाराष्ट्राच्या अभिमानाचा एक अविस्मरणीय प्रवास. तसेच इथे तुम्ही बघू शकाल, इथे ही जी वास्तू आहे ती अंधारबाव या नावाने ओळखली जाते. पन्हाळगड किल्ल्याला साधारणतः 1200 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. हा किल्ला प्रथम शिलाहार राजा भोज यांच्या कारकिर्दीत बांधला गेला होता. त्यानंतर यादव, बहामनी राजे, आदिलशाही, मोगल आणि शेवटी ब्रिटिशांच्या ताब्यात हा किल्ला राहिला. आदिलशाहीच्या काळात किल्ल्याची डागडुजी झाली, तटबंदी आणि दरवाजाचे नवीन बांधकामही करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यावर बरेच बांधकाम केले. ही वास्तू 3 मजली असून पहिला मजला पहारेकरांना राहण्यासाठी होता. दुसऱ्या मजल्यावर गडाच्या खाली उतरण्यासाठी चोर वाट आहे. तळ मजल्यावर एक विहीर आहे आणि किल्ल्यावरील ही सर्वात सुरक्षित विहीर आहे. 1659 मध्ये अफजल खानच्या वधानंतर 18 दिवसांनी हा किल्ला जिंकून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात आणला. त्यावेळी आदिलशहाने पुन्हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी सिद्दी जोहरला पाठवले. तसेच इथे धान्य साठवून ठेवण्यासाठी मोठमोठी कोठारेही आहेत. पूर्वीच्या काळी धान्य साठवून ठेवण्यासाठी याच कोठाऱ्यांचा वापर केला जात. पुढे गेल्यावर किल्ल्याच्या पश्चिमेला 3 दरवाजे आहेत. शत्रूला सहजासहजी प्रवेश करता येऊ नये म्हणून या ठिकाणी 3 मुख्य दरवाज्यांची रचना केली आहे. सिद्दी जोहरने पन्हाळागडाला वेढा दिला तेव्हा महाराजांनी त्यातून स्वतःची सुटका करून घेतली आणि ते विशालगडावर गेले. सोबतच बाजी प्रभू आणि 600 बांदल मावळे त्यांच्यासह होते. शत्रूला चकवा देण्यासाठी शिवा काशीद महाराजांच्या वेशात दुसऱ्याच मार्गाने निघून गेला. सिद्दी जोहरच्या सैन्याला वाटले महाराज आपल्या हाती लागले आहेत, पण प्रत्यक्षात ते शिवा काशीद होते. त्यावेळी आपल्या हाती लागले ते शिवाजी महाराज नाही हे कळताच सिद्दी जोहरने शिवा काशीद यांची निर्घृणपणे हत्या केली. त्यानंतर सिद्दी जोहरचे सैन्य महाराजांच्या पाठलागावर गेले. त्याच वेळी बाजी प्रभूंनी घोरखिंड थोपवून धरली आणि महाराजांना पुढे जाण्यास सांगितले. तर मंडळी, आपण पुढे आल्यानंतर आपल्याला 3 दरवाजाच्या आतमध्ये एक विहीर दिसते. या विहिरीचे वैशिष्ट्य म्हणजे या विहिरीचे पाणी कधीही आटत नाही. या वास्तूच्या भिंतीवरती खूप सुंदर नक्षीकाम केलेले आपल्याला दिसून येते. या इथे 3 दरवाजाच्या बाहेर आपल्याला एक छोटेसे हनुमानाचे मंदिरही बघायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराज विशालगडावर पोहोचल्यावरती ठरल्याप्रमाणे तोफ्यांचे 3 आवाज झाले. तोपर्यंत बाजी प्रभू खिंड लढवत होते आणि त्याच लढाईत बाजी प्रभूंना वीर मरण प्राप्त झाले. पन्हाळा किल्ल्यामधील भक्कम तटबंदी ही मराठा इतिहासातील एक महत्त्वाची ओळख मानली जाते. या भिंती काळ्या दगडांनी बांधलेल्या असून सुमारे 7 किमी लांब पसरलेल्या आहेत. किल्ल्याच्या संरक्षणासाठी या तटबंदीवर बुरुज, तोफा ठेवण्याची जागा आणि गुप्त दरवाजे बनवले गेले होते.
किल्ल्याचा इतिहासातील सर्वांना अभिमान वाटावी अशी एक महत्त्वपूर्ण घटना म्हणजेच 1673 साली स्वराज्याचे शिलेदार कोंढाजी बाबा फर्जंद यांनी अवघ्या 60 मावळ्यांना सोबत घेऊन हा पन्हाळा किल्ला जिंकला होता. कारण त्या अगोदर सिद्दी जोहरने ज्यावेळी पन्हाळा किल्ल्याला वेढा दिला त्यावेळी महाराजांना हा किल्ला पुन्हा आदिलशाहीच्या ताब्यात द्यावा लागला होता आणि त्यानंतर कोंढाजी बाबा फर्जंद यांनी हा पन्हाळा किल्ला जिंकून पुन्हा स्वराज्यात आणला होता. या इथून गडावरून बघाल तर सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळतो. थंड वारा, विशाल तटबंदी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणींनी भरलेलं हे वातावरण जर तुम्हालाही एक्सप्लोर करायचं असेल तर नक्की पन्हाळा गडाला एकदा भेट द्या. ही आहे सज्जा कोटी. याच इमारतीत छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना या प्रांताचा कारभार पाहण्यासाठी ठेवले होते. 2 मजली असलेल्या या इमारतीचे बांधकाम चुना आणि दगडांमध्ये केलेले आहे. संभाजी महाराजांना याच ठिकाणी नजरकैदेत ठेवण्यात आले होते. तसेच त्यांच्या अष्टप्रधान मंडळीतील काही पुढाऱ्यांनी महाराजांवर विष प्रयोग करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला होता. इथे तुम्ही बघाल तर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर दिसते. हे मंदिर छत्रपती शाहू महाराजांनी बांधले असून या मंदिराच्या समोरच महाराणी ताराबाईंचा राजवाडा देखील आहे. या ठिकाणी महाराणी ताराबाईंचा राज्यकारभार चालत असे. ताराबाईंचा हा राजवाडा सध्या शाळेच्या स्वरूपात आपल्याला दिसतो. हा पन्हाळगड एक्सप्लोर करून झाल्यानंतर इथे ऑथेंटिक पिठलं भाकरी सेल करतानाचे बरेच स्टॉल बघायला मिळतील. तर मित्रांनो, मी इथे पिठलं भाकरीचा आस्वाद घेतला आणि इथून निघाले माझ्या पुढच्या प्रवासाला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन प्रवासात, नवीन ठिकाणी, नवीन आठवणींसोबत. तोपर्यंत जय शिवराय.